रतन टाटा आणि नीरा राडिया यांची पर्सनल संभाषणं होत असतील वगैरे, त्यांनी त्याचं कदाचित पॅरलल रेकॉर्ड समूहाचं चारित्र्य हनन करतं. प्रमुख वृत्तपत्र होती, त्यांनी मात्र ह्या प्रकरणाला कधीही त्यांनी त्याला महत्व दिलं नाही. राडियाचं प्रकरण असेल किंवा 2G स्पेक्ट्रम घोटाळा असेल, यामध्ये रतन टाटांना JPC समोर साक्षीला बोलवलं. तर तुमच्यावर रतन टाटांचा एवढा विश्वास कसा? रतन टाटा वगैरे यांचं व्यक्तिमत्व असं होतं, ज्या दिवशी आम्ही त्या समितीसमोर साक्ष द्यायला गेलो, त्या दिवशी ते पॅरिसमधून सकाळी 7:15ला दिल्लीला ताज मानसिंग म्हणून हॉटेल आहे ताजमहाल हॉटेलचं, तिथे ते आले आणि लगेच 8:30 पावणे 9ला आमच्याबरोबर ते तयारीसाठी आणि कंपनीसाठी मी प्रोफेशनल हे देतो. माझा सल्ला आवडला तर घ्या तुम्ही, पण असे गोष्ट करायला. यशवंत सिन्हा होते, आपले आनंदराव अडसूळ त्या समितीवरती होते, नवीन जिंदाल त्याच्यावर होते आणि इतरही काँग्रेसचे बरेच खासदार त्याच्यावरती. हल्ली काय झालंय की याच्या नवरा बायको आणि असलं तर एक मूल, दुसऱ्याचा कोणी विचारही करीत नाही त्याच्यावरती, तर त्या घरामध्ये ही मुलं एकलकोंडी होतात. नमस्कार, सह्या हिरू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सातारा दौऱ्यावर आलेले एक मोठं व्यक्तिमत्व आज आपल्या चॅनलला मुलाखत देण्यासाठी इथं हजर आहेत. माधव जोशी नाव ऐकल्यानंतर आपल्याला ते एकदम साधं नाव, जोशी कुटुंब म्हणले की एकदम साधं व्यक्तिमत्व असं आढळेल. हे व्यक्तिमत्व साधंच आहे, पण ह्याचा प्रभाव संपूर्ण भारतावर पडलेलं व्यक्तिमत्व आहे. रतन टाटांचे सल्लागार ही त्यांची मुख्य ओळख आहे. टाटा ग्रुपमध्ये ते गेली 22 वर्ष कार्यरत आहेत. यापेक्षा वेगळी ओळख सांगायची तर रतन टाटांनी त्यांची निवड ही संसदेने नेमलेल्या JPC कमिटीसमोर उत्तर देण्यासाठी केलेली होती. 2G स्पेक्ट्रम नावाचा एक जो मोठा घोटाळा भारतात उघडकीस आलेला होता, तो घोटाळा होता का नाही हे नंतरच्या काळात सिद्ध झालेलं आहे. पण त्या घोटाळ्याच्या प्रश्नी साक्षीदार म्हणून रतन टाटांना ज्यावेळेस बोलवलं गेलं, त्यावेळेस रतन टाटांच्या वतीनं उत्तर देणारं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. टाटा एक विश्वास, माझी कॉर्पोरेट दिंडी अशा प्रकारच्या पुस्तकांचं सुद्धा लेखन त्यांनी केलेलं आहे. महाभारत ते भारत असं एक नवं पुस्तक सुद्धा त्यांचं येत्या 2-4 दिवसातच प्रकाशित होत आहे. असं वेगवेगळ्या विषयावर काम करणारं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आज उपस्थित आहे. मी प्रथमतः त्यांचं आपल्या चॅनलच्या वतीनं स्वागत करतो. नमस्कार विनोदजी. नमस्ते. आणि त्या चॅनेलवरती मला आपण बोलावलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आपण कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताय किंवा एवढा आपला अभ्यास आहे, पण खरं आपली जी सुरुवात झाली ती अतिशय कष्टप्रद होती शिक्षणाची, किंवा आपलं जे जीवन होतं ते अतिशय ग्रामीण भागातून, कोकणातून आपण आलेलो आहात. तर आपल्या सुरुवातीच्या जीवन प्रवासाविषयी जर आपण काही सांगितलं तर बरं होईल. माझं आता वय 71 आहे आणि ह्या आमच्या पिढीनी, म्हणजे मला वाटतं आमच्या पिढीतील जवळजवळ प्रत्येकाने अशा प्रकारचं जीवन म्हणजे अनुभवलेलं आहे की 18व्या वर्षापासून नोकरी करणं किंवा कोकणामधून किंवा ग्रामीण भागामधून मुंबईला येणं आणि नंतर त्या ठिकाणी धडपड करून आपलं जे करिअर आहे ते करिअर करणं. तर त्यामुळे माझं वेगळं असं त्याच्यात काही नाहीये. पण मी कोकणामध्ये पालगड म्हणजे साने गुरुजींचं जन्मगाव आहे, त्या गावचं आहे. ते ज्या प्राथमिक शाळेत जिल्हा परिषदेच्या शिकले, तिथे मी 7वी पर्यंत शिकलो आणि त्यानंतर मग मी मुंबईला जोगेश्वरीला 2 वर्ष होतो आणि त्यानंतर मग मी डोंबिवलीला आलो. ज्यावेळेला मुंबईला आलो, तर त्यावेळेला जोगेश्वरीला, तर त्यावेळेला तिथे म्हणजे शिक्षक सुद्धा चेष्टा करायचे, की तुमची बोट भाऊच्या धक्क्याला केव्हा लागली? कारण त्यावेळेला बरीचशी वाहतूक ही बोटीनी व्हायची. कोकणामधनं येणारे लोकं, एसटी फार कमी होती त्यावेळेला. तर बोटीनी प्रवास व्हायचा बऱ्याच जणांचा. तर ते अशी चेष्टा करायचे, तुमची बोट भाऊच्या धक्क्याला केव्हा लागली वगैरे. कारण मी ज्यावेळेला मुंबईत आलो तेव्हा मला फक्त इंग्रजीची अक्षर ओळख होती. म्हणजे ज्याला आपण पहिली लिपी म्हणतो, तेवढी फक्त लिहिता यायची. कर्सिव्ह किंवा जोडून लिहिणं वगैरे हे काही माहिती नव्हतं. इंग्रजीची दुसरी पण काही ओळख नव्हती. पण त्यावेळेला मेहनत घेतली वेळच्या वेळी. तो एक किस्सा इंग्रजी शिकण्याचा तुमच्या, ते शिक्षकांनी जे काही, तर तो जरा सांगा. आता मी जोगेश्वरीमध्ये एका शाळेमध्ये AG हायस्कूल म्हणून एक शाळा आहे, तिथली नामवंत शाळा आहे ह्याला. तर त्या ठिकाणी आम्हाला एक इंग्रजीचे सर होते. तर त्यांनी पाहिलं की म्हणजे शाळेला सुरुवात झाली, हा म्हणजे नवीन
ह्याच्यात कोकणामधून किंवा असा कुठून गावाकडनं आलेला दिसतोय, तर त्याने मला उभं केलं. नाव विचारलं, इंग्रजीत नाव विचारलं. तर मी जेमतेम माझं नाव सांगू शकलो इंग्रजीमध्ये त्याला आणि नंतर मग त्यांच्या लक्षात आलं, की मला तेव्हा त्यांनी मला विचारलं, "तुमची बोट भाऊच्या धक्क्याला कधी लागली?" वगैरे आणि त्यानंतर तेव्हापासून ते चेष्टा करायचे माझी, की म्हणजे मला इंग्रजी येत नाही वगैरे अशा प्रकारे. तर त्याच्यातून एक ईर्ष्या निर्माण झाली आणि तर्खडकर आमच्या वेळेला तर्खडकर माला अशी 4-5 पुस्तकं होती. तर ती जवळ-जवळ अक्षरशः घोकून पाठ केली मी आणि पहिल्या 6 महिन्यामध्ये वर्गामध्ये मी इंग्रजीमध्ये सर्वात जास्त गुण मिळवले आणि ते जे सर चेष्टा करायचे त्यांच्या एकदम म्हणजे गळ्यातला ताईत बनलो मी ह्याच्यावरती. पण त्यावेळेला ती योग्य वेळी मेहनत घेतली, त्यामुळे त्याचा उपयोग झाला याला. तेच की आजच्या आजच्या पिढीला असं सहज वाटतं, की मेहनत न घेताच यश मिळतं. लोकं यशच फक्त मोजतात, पण त्याच्या पाठीमागची मेहनत मोजत नाहीत. तर तुम्ही टाटा ग्रुपमध्ये येण्यापूर्वी तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत होता. पण तुमचा तो नोकरी ते कॉर्पोरेट क्षेत्र असा प्रवास कसा काय झाला? मी सुरुवात केली एक केंद्र सरकारचं निगम आहे किंवा कॉर्पोरेशन आहे, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि त्यांच्या गोडाऊनमध्ये मी सुरुवातीला काम केलं आणि भरपूर धूळ असायची वगैरे त्या ठिकाणी. सकाळी आम्हाला 10 ते 3 पर्यंत काही खास काही काम नसायचं. 3च्या नंतर ज्या आपल्या कॉटनच्या बेल्स असतात, गासड्या म्हणतो आपण त्याचं साधारणपणे वजन 250 ते 300 किलो एका बेलचं वजन असतं. तर ज्या परदेशामधून यायच्या, कारण त्यावेळेला बराचसा म्हणजे कॉटन जो मिलला लागायचा, हा सुदान किंवा ह्या देशांमधून यायचा आणि त्या डॉकमधून आलेल्या ज्या गासड्या असायच्या, ते तिकडचे जे माथाडी कामगार असायचे, तर ते त्यावेळेला त्याला कप्पी लावून त्याच्या एकमेकावरती त्याच्या थप्प्या रचण्याचं काम करायचे वगैरे. त्यांच्यावर देखरेख ठेवायची. आणि तर अशा प्रकारे तिथे मी सुरुवात केली याला. त्याच वेळेला माझं सकाळचं कॉलेजही सुरू होतं पोद्दार कॉलेजला माटुंग्याला आणि नंतर बी-कॉम झालं. त्याच कॉटन कॉर्पोरेशनला नंतर मला हेड ऑफिसमध्ये आणलं गेलं याला आणि नंतर मग मी काही कंपन्यांमध्ये काम केलं. Cadburyमध्ये 5 वर्ष काम केलं याला. कॅडबरीचा बी एक किस्सा आहे तुम्ही Cadburyला मी काम केलं त्या ठिकाणी मी युनियन सेक्रेटरी होतो याला आणि 5 वर्ष अ, कामगार आणि स्टाफ यांचा युनियन सेक्रेटरी म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं याला आणि भरपूर चॉकलेट त्या 5 वर्षामध्ये खाल्लं. त्यामुळे त्यामुळे दात सगळे गेले. ते एक लक्षात ठेवलं पाहिजे, की हे अशा Cadbury सारखी जी चॉकलेट्स आहेत, ती खाल्ल्यानंतर ताबडतोब दात घासायला लागतात त्याला. ते ते जर आपण घसलं. हां, ते कुणी दात म्हणजे Cadbury खाल्ल्यानंतर दात घासले, मग ती Cadbury खायची कशाला? याला. तर त्यामुळे ते होतं आणि त्यामुळे दात किडतात आणि हे होतं. मात्र फार पौष्टिक असतं. मी ज्यावेळेला Cadburyला लागलो 73 डिसेंबरला 49 किलो वजन होतं. म्हणजे मोठा वारा आला तरी उडून गेलो असतो आणि पहिल्या 6 महिन्यामध्येच 20 किलो वजन वाढलं. पण नंतर मात्र काही वर्षामध्ये दात तोंडातले गेले. आता आहे ते दाखवायचे खोटे दात आहेत त्याच्यावरती. आणि त्यावेळेला तिकडे आमच्या एक डोंबिवलीमध्ये मी राहत होतो. तिथले आमचे आजगावकर म्हणून डॉक्टर होते, डेंटिस्ट होते. ते मला नेहमी विचारायचे, "तुमचं उदाहरण मुलांना दिलं तर चालेल का?" म्हटलं, "अवश्य द्या. पण मुलांना पटलं पाहिजे, की म्हणजे Cadbury खाऊ नये." वगैरे. पटलं पाहिजे. टाटा ग्रुपमध्ये तुमचा प्रवेश कसा काय झाला? अ, मी ह्याच्यानंतर ह्या Cadbury नंतर आणखी 1-2 ठिकाणी काम केलं. बायरमध्ये मी 5 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण वेळ संचालक होतो त्यांच्या ह्याच्यावरती आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये युजेस टेलिकॉम म्हणून एक कंपनी, की ज्यांनी वायरलेस टेलिफोन्स, वॉकी म्हणून आमचा टेलिफोन होते, ते अतिशय प्रसिद्ध होते ह्याच्यावरती. ते आम्ही सेवा त्यावेळेला त्यांनी सुरू केली आणि तो महाराष्ट्रासाठी प्रोजेक्ट होता. तर त्या लोकांनी माझी म्हणजे मला त्यांनी हे केलं, की तुम्हाला राज्यासाठी काम करायचं असेल, बाहेर हे मल्टीनॅशनल आहे. तर इथे जर महाराष्ट्रासाठी काम करायचं असेल, मोठा प्रोजेक्ट आहे आमच्याकडे या. आणि ही कंपनी त्याच वेळेला आपल्याला आठवत असेल, की 11 मे 98 ला आपले पंतप्रधान अटलजींनी आपलं अणु चाचणी स्फोट केली. केले आणि त्यामुळे अमेरिकेने निर्बंध घातले. आर्थिक निर्बंध भारतावरती घातले. त्यामुळे आमची ही जी यूजेस ही अमेरिकन कंपनी होती, त्याला जो काय कर्जपुरवठा अमेरिकेतनं व्हायचा होता यूएस एक्झिम बँकमधून, तो त्यांनी रद्द केला. त्यामुळे आमच्या प्रोजेक्टवरती मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आणि
आम्हाला ही कंपनी शेवटी टाटानं विकायला लागली याला. आणि त्यामुळे मी माझा 2002च्या डिसेंबरमध्ये टाटा समूहामध्ये प्रवेश झाला आणि त्याच वेळेला रिलायन्स किंवा इतरही टेलिफोनच्या सेवा होत्या खाजगी क्षेत्रामध्ये, तर त्यांच्याकडनंही मला ऑफर्स होत्या, की तुम्ही आमच्याकडे या. तिथे कशासाठी? म्हणजे टाटामध्ये कशाला जाताय वगैरे ह्याला. टाटा तुमचा पगार देऊ शकणार नाहीत. म्हणजे अमेरिकन कंपनी होती आधी, त्यामुळे पगार जास्त होते त्याला. तर हे पगार टाटा देऊ शकणार नाही तुम्हाला. पण त्यावेळेला टाटानी आम्हाला अट घातली, की तुमचे पगार निश्चित आम्ही हे करू, म्हणजे आहे ते मेंटेन करू, त्याच्यापेक्षा वाढवू सुद्धा. पण 1 वर्ष तुम्ही राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी रक्कम देऊ आम्ही. कमीत कमी 1 वर्ष तरी तुम्ही इथं राहिलं पाहिजे. नवीन ठिकाण दोन्ही कंपन्यांचं जे काही एकत्रीकरण आहे ते चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. त्यासाठी 1 वर्ष तरी तुमची आम्हाला आवश्यकता आहे. आणि म्हणून मग मी टाटामध्ये प्रवेश झाला. ती सोडून दुसरीकडे गेलो नाही. आणि त्यांची दुसरी एक टाटा टेली सर्व्हिसेस म्हणून सर्व भारतभर सेवा असलेली कंपनी होती. त्याच्यातल्या सुद्धा अनेक खात्यांची जबाबदारी मला त्यांनी दिली. हे खरं त्यांचं म्हणजे वैशिष्ट्य किंवा चांगुलपणा म्हणायला पाहिजे. कारण जी कंपनी तुम्ही विकत घेता त्यातल्या लोकांना त्यांनी कायम ठेवलं तरी सुद्धा आपण त्याला मेहरबानी झाली असं म्हणायला पाहिजे. पण त्या कंपनीतल्या माणसाला आपल्याकडच्या कंपनीची जबाबदारी आणखीन देणं, हे खरोखर त्यांचा चांगुलपणा होता. तर त्यामुळे मी ते परत सोडायचा कधी विचार केला नाही टाटाचा. नाही, टाटांचा चांगुलपणा होता, पण तुमच्याकडे गुणवत्ता होती. तर तुमची अशी तसं काय गुणवत्ता रतन टाटांना किंवा टाटा ग्रुपला आवडली, की त्यांनी त्यांचा कारभार तुमच्याकडे सोपवला? मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे कंपनी सेक्रेटरी आणि कायदा ह्याच्यातला म्हणजे त्याला ते कसब माझ्याकडे आहे पहिल्यापासून याला. आणि नंतर टेलिकॉममध्ये एक रेग्युलेटरी म्हणून भाग असतो. की रेग्युलेटरी भाग म्हणजे टेलिकॉमच्या साठी काही वेगळे वेगळे नियम बनवलेले आहेत. ते नियम फार किचकट आहेत. त्यांचं पालन झालं पाहिजे आणि ते पालन जर झालं नाही, तर तुमचा जो परवाना टेलिकॉमचा आहे तो रद्द होऊ शकतो. म्हणजे एवढे मोठे त्याला गंभीर परिणाम त्याचे असतात. तर ह्या रेग्युलेटरी ह्याच्यामध्ये सुद्धा माझं नैपुण्य होतं. आणि भारतामध्ये सुरुवातीला 98 पासून या क्षेत्रात असल्यामुळे जे सरकारने 98 सालापासून जे नियम या क्षेत्रासाठी केले, त्या क्षेत्रात ते नियम बनवण्यामध्ये माझा सहभाग मोठ्या प्रमाणावरती होता. कारण टेलिफोनच्या ज्या कंपन्यांच्या संघटनेचा मी 2 वेळेला राष्ट्रीय अध्यक्ष होतो. तर त्यामुळे ह्या नियम बनवण्यामध्ये देशासाठी माझा मोठा सहभाग होता. तर त्यामुळे टाटांना हे वाटलं, की असा मनुष्य आपल्याकडे असणं आवश्यक आहे याच्यावरती. आणि मेहनत करायची तयारी होती. कुठलीही एखादी जबाबदारी असेल ती दिलेली कधी नाकारली नाही किंवा नवीन-नवीन जबाबदाऱ्या मागून घेत मी गेलो. तर त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ते फायद्याचं होतं. ज्यावेळेला त्यांनी मला टाटामध्ये आमची कंपनी विलीन झाली, तर त्यावेळेला हे नियामन किंवा रेग्युलेटरीसाठी एक वेगळा प्रेसिडेंट होता. लीगलसाठी दुसरा प्रेसिडेंट होता. तर मी त्यांना म्हटलं, या दोन्हीला काही वेगळे-वेगळे माणसं असायची काही आवश्यकता नाही. मी दोन्ही काम करीन. तर त्यांनी 2 प्रेसिडेंटचा जॉब एकत्र करून तो त्यांनी मला दिला त्या ह्याच्यावर. तर त्यामुळे फार चांगले सूर जुळले. रतन टाटांशी एकदम थेट संबंध नाही आला. तो काही वर्षांनी आला. जसं तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं 2G घोटाळा झाला. त्यावेळेला रतन टाटांशी मोठ्या प्रमाणामध्ये संबंध आला. कारण रतन टाटांचं एक वैशिष्ट्य आहे, की त्यांची स्वतःची संपत्ती काही नाही किंवा टाटा समूहामध्ये कुठलेही जे प्रमुख आले त्यांची स्वतःची संपत्ती नसते. कारण 66% 2/3 जी मालकी टाटा समूहाची आहे, ती टाटा ट्रस्टच्याकडे आहे. तर त्यामुळे ह्या रतन टाटांच्याकडे स्वतःची संपत्ती मोठ्या प्रमाणावर नव्हती. पण त्यांचं जे चारित्र्य आहे, त्याच्याबद्दल त्यांना फार अभिमान होता. त्यामुळे ते म्हणायचे, की मला ह्याच्यावरती माय कॅरेक्टर इज माय वेल्थ. आणि त्या कॅरेक्टरवरती जर कोणी शिंतोडे उडवले, तर मी कधी ते सहन करून घेणार नाही. कारण माझ्याकडे पैसा नाही. मला त्या पैसेवाल्यांची यादी आहे, ते फोर्ब्सची जागतिक संपत्ती, त्याच्यामध्ये मला जायची माझी हे पण नाही, इच्छा पण नाही किंवा ती माझी महत्वाकांक्षा पण नाही. बरोबर आहे. तर त्यामुळे त्या ह्याच्यावरती त्या 2G गदारोळामध्ये टाटा समूहावरती अनेक आरोप केले गेले. आणि त्यावेळेला जे टेलिकॉमचे मंत्री राजा म्हणून होते, त्यांना अटक झाली होती. काही खासदारांना अटक झाली होती. काही कंपन्यांच्या मालकांनाही अटक झाली होती. आणि अशा पार्श्वभूमीवरती काही लहान-लहान मासिकांनी हे केलं होतं, की सर्वांना अटक झाली,
मग टाटा समूहामधून रतन टाटांना अटक का होत नाही? आणि असं झालं की ते एकदम व्यथित व्हायचे याला. नाही, आता त्यावेळेस नीरा राडिया टेप प्रकरण गाजलं आणि ते लायझनिंग मध्ये रतन टाटांचं सुद्धा नाव आलं त्यामध्ये. बरोबर. आणि त्या टेप म्हणजे नेमकं टेप काय होत्या हां, आणि त्यांनी त्यांचं टाटांचं नीरा राडियांचं प्रत्यक्ष बोलणं व्हायचं का तुमचं व्हायचं? ओके. नीरा राडिया ह्या दिल्लीमध्ये काम करणाऱ्या या जनसंपर्क सल्लागार होत्या. पब्लिक रिलेशन ॲडवायझर होत्या. टाटा ग्रुपच्या. हां, तर त्यांचा तो व्यवसाय तो होता. त्यांना टाटा ग्रुपच्यासाठी जनसंपर्क अधिकारी म्हणून त्या जनसंपर्क सल्लागार म्हणून नेमलं नीरा राडियाना आणि त्याच वेळेला त्यांनी नीरा राडियानी रतन टाटांना सांगितलं होतं, की टेलिकॉममध्ये सुद्धा माझं ज्ञान आहे. तर मला टेलिकॉमचा पण सल्लागार म्हणून नेमा. म्हणून त्यांना टेलिकॉमचा सल्लागार मला मदत करण्यासाठी म्हणून मी त्या टेलिकॉम रेग्युलेशनचा प्रेसिडेंट होतो. तर त्यामुळे मला मदत करण्यासाठी म्हणून नीरा राडियांची टेलिकॉमसाठी सुद्धा त्यावेळेला नेमणूक झाली याच्यावरती आणि आठवड्यातून 2दा त्या मला रिपोर्ट करायच्या फोनवरती ह्याला. त्या दिल्लीमध्ये होत्या. मी मुंबईमध्ये होतो याला. तर मी ज्यावेळेला प्रत्येक आठवड्याला दिल्लीत जायचो तेव्हा त्या मला भेटायच्या किंवा आठवड्यातून 2दा मला त्या फोनवरती रिपोर्ट करायच्या. त्यावेळेला बरेच वेळेला त्यांचे म्हणजे ह्या साधारणपणे हे जे जनसंपर्क सल्लागार असतात, त्यांच्या एक वल्गना जास्त असतात. मी हे केलं, ते केलं, मी ह्याला मंत्री बनवला. उद्या तर म्हणजे अशाही म्हणाल्या असत्या, की मी ह्याला पंतप्रधान केला. अशा प्रकारे वल्गना असतात त्याच्यामध्ये. त्याला ती बरीचशी म्हणजे हवा असते याला. पण ते नाही केलं तर त्यांचा व्यवसाय चालण्याची शक्यताही नसते ह्याच्यावरती. स्वतःचं मार्केटिंग. हां, स्वतःचं मार्केटिंग करणं ह्याच्यावरती. तर त्यामुळे त्यांच्याशी बरेच वेळेला खटके व्हायचे आणि त्यांना कोणतरी त्यावेळेला चिदंबरम गृहमंत्री होते. त्यांच्याकडे तक्रार आली होती, की ह्या बाईने 300 कोटींचा घोटाळा केलेला आहे. तर ह्यांची चौकशी करा. म्हणून चिदंबरमनी काय केलं, त्यांचे जे टेलिफोनचे लाईन्स होत्या, ह्या त्यांनी ऑब्झर्वेशन खाली ठेवल्या आणि ती संभाषणं टेप व्हायला लागली याला. आणि ती संभाषणांपैकी कशी म्हणजे काही जे टाटांचे हितशत्रू असतील वगैरे, त्यांनी त्याचं कदाचित पॅरलल रेकॉर्डिंग केलं असेल त्या टेलिफोन कंपनीनी आणि ती रेकॉर्डिंग्ज आहेत ही जी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे असायला पाहिजेत. त्याच्यातील काही संभाषणं ही बाहेर आली आणि ती ह्या लहान-लहान मासिकांनी ती छापायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये काही रतन टाटा आणि नीरा राडिया यांची पर्सनल संभाषणं होती वगैरे. म्हणजे हे चारित्र्य हनन करणं वगैरे अशा प्रकारे त्यांचा उद्देश होता, की टाटा समूहाचं चारित्र्य हनन करणं. आणि त्याच्यामधून हे सर्व हे झाले. नंतर सीबीआयनी ह्यांची एन्क्वायरी केली. ती जवळ-जवळ 2 वर्ष चालली होती नीरा राडे यांची. शेवटी 2022 मध्ये सीबीआयनी अशा निर्णयाप्रत आले, की या नुसत्या वल्गना होत्या. त्याच्यामुळे देशाचं काही नुकसान झालेलं नाही किंवा इतर कुठल्या कंपनीचं झालेलं नाही. सरकारच्या महसुलाचं पण काही झालेलं नाही. हे 300 कोटीचा त्यांनी काय घोटाळा केला तेही सर्व त्या म्हणजे अफवाच आहेत. त्याच्यातही काही तथ्य नाही. तर पण त्या मधल्या काळामध्ये त्यांच्यामुळे आमच्या टाटा समूहाला मोठ्या प्रमाणावरती म्हणजे हे होतं जर्नलिस्ट वगैरे त्यांच्याकडनं ऐकून घ्यायला लागलं. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, की प्रमुख वृत्तपत्र होती त्यांनी मात्र ह्या प्रकरणाला कधीही त्याला महत्त्व दिलं नाही किंवा ह्या बातम्या त्यांनी छापल्या नाही. ज्या समूहामध्ये टाटांचे हितशत्रू ज्यांचं भाग भांडवल होतं, अशाच लहान-लहान मासिकांनी हे स्टोरीज वगैरे ह्या केल्या होत्या याच्यावर. नीरा राडियाचं प्रकरण असेल किंवा 2G स्पेक्ट्रम घोटाळा असेल, यामध्ये रतन टाटांना जेपीसी समोर साक्षीला बोलवलं आणि अख्खी साक्ष तुम्हीच दिली. तर तुमच्यावर रतन टाटांचा एवढा विश्वास कसा झाला आणि जेपीसी समोर जाताना तुम्हाला वैयक्तिक भीती वाटली नाही का? कारण जेपीसीचं वातावरण इतकं जबरदस्त असतं, की म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशा इतकी उंची त्या जेपीसी कमिटीची असते आणि मग इतक्या आरोपांच्या उत्तराला आपण जातोय, तर एक मानसिक दबाव, तणाव किंवा रतन टाटांच्या वतीनं आपण उत्तर देतोय, उत्तर चुकलं तर काय होईल? तर ती कशी प्रक्रिया झाली तुमची? मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे 2 वेळेला मी जी जे मोबाईल कंपन्या आहेत त्यांच्या संघटनाचा मी अध्यक्ष होतो आणि तो त्याच कालावधीमध्ये होतो. तर त्यामुळं आधी सरकारी समितींसमोर जे साक्ष देणं ह्याचा मला अनुभव होता आणि ही जी आता ती समिती आपण जेपीसी म्हटलं, जेपीसी नव्हती ती पब्लिक अकाउंट्स कमिटी होती. म्हणजे त्याला लोकलेखा समिती
म्हणतात. ज्यावेळेला कॅग किंवा जे आपले जे सर्वोच्च ऑडिटर हे असतात राष्ट्रपतींनी नेमलेले, ते सरकारी खात्यामध्ये कुठे काही रेव्हेन्यू कमी झालाय का किंवा कुणी काही अफरातफर केली का वगैरे असे वेगळ्या-वेगळ्या खात्यांच्या वरती रिपोर्ट देत असतात. तर त्या वर्षी त्यांनी 2010च्या शेवटी त्यांनी एक रिपोर्ट दिला, की 2008 मध्ये राजा हे जे मंत्री होते, त्यांनी 122 नवीन परवाने किंवा लायसन्स इश्यू केले होते आणि त्याची किंमत मात्र त्यांनी 2001 ची आकारली होती. त्यामुळे सरकारला 1,76,000 कोटी, आकडा परत एकदा ऐका, 1,76,000 कोटी एवढा तो मोठा तोटा सरकारला झाला. नोशनल लॉस म्हणजे सरकारला हे मिळू शकलेच ते पैसे, ते मिळाले नाहीत. कारण ह्या राजांच्या एका निर्णयामुळे. तर त्यामुळे हा रिपोर्ट आल्यानंतर एकदम खळबळ उडाली. विरोधी पक्षांनी त्याचा फायदा घेतला आणि हा जो रिपोर्ट असतो हा पब्लिक अकाउंट्स कमिटी समोर, प्रत्येक रिपोर्ट कॅगचा असतो तर त्या कमिटी समोर जातो. त्याच्यावर 22 खासदार असतात आणि विरोधी पक्षाचा जो नेता असतो हा त्या ठिकाणी चेअरमन असतो. त्यावेळेला मुरली मनोहर जोशी भारतीय जनता पक्ष त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होता आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुसरी टर्म त्यावेळेला चालू होती आणि त्यांचं सुद्धा ते कॉयलेशन गव्हर्नमेंट होतं. तर हे जे राजा होते हे द्रमुक चे करुणानिधी यांच्या पक्षाचे होते त्यावेळेला आणि तर त्यावेळेला ह्या कमिटी समोर रतन टाटांना साक्षीसाठी बोलावलं होतं. त्याच दिवशी सकाळी नीरा राडियांना पण बोलावलं होतं आणि त्या नीरा राडियांचं साक्ष सकाळी होती. आपल्याकडला तो 2011चा पाडव्याचा दिवस होता, 4 एप्रिलचा वगैरे आणि नीरा राडियांची त्यावेळेला साक्ष झाली. त्यांनी प्रत्येक प्रश्नाला मला आठवत नाही, मला लक्षात नाही, आठवत नाही किंवा मला माहीत नाही वगैरे अशी उत्तरं दिली. 1.5 तासाच्या ऐवजी त्यांची साक्ष अर्ध्या तासातच संपली. पण जे खासदार होते ते मात्र एकदम व्यथित झाले होते किंवा रागावलेले होते. आणि ह्या पार्श्वभूमीवर दुपारी 2:30 वाजता आम्हाला आत कमिटी रूममध्ये रतन टाटांना आणि त्यांच्याबरोबर मी आणि माझे दुसरे सहकारी एन श्रीनाथ म्हणून होते, जे आमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. फक्त ते 2 महिन्यापूर्वीच त्या आमच्या कंपनीमध्ये आले होते. आणि त्यातलं जे टेलिकॉमचं बरचसं तपशिलातलं जे काही ज्ञान होतं ते माझ्याकडे होतं. तर सुरुवात त्याच्यासाठी आम्ही जवळ-जवळ 10-12 वेळा तरी भेटून रतन टाटा, मी आणि श्रीनाथ आम्ही ते तयारी केली होती. आणि रतन टाटा वगैरे ह्यांचं व्यक्तिमत्व असं होतं, ज्या दिवशी आम्ही त्या समितीसमोर साक्ष द्यायला गेलो, त्या दिवशी ते पॅरिसमधून सकाळी 7:15 ला दिल्लीला ताज मानसिंग म्हणून हॉटेल आहे ताजमहाल हॉटेलचं, तिथे ते आले आणि लगेच 8:30 पावणे 9 ला आमच्याबरोबर ते तयारीसाठी बसले. आणि ती तयारी झाल्यानंतर आम्ही समितीसमोर गेलो. समितीमध्ये त्यांनी रतन टाटांनी सांगितलं, की टेलिकॉमचं माझं जे ज्ञान आहे, हे एखाद्या पायलटप्रमाणे 30,000 फुटावरचं आहे. ग्राउंडवरती जे तपशिलाचं ज्ञान आहे, हे फक्त जोशी यांचं आहे आणि श्रीनाथ यांचं आहे. पण श्रीनाथ 2 महिन्यापूर्वीच आले, त्यामुळे बरेचशी उत्तरं हे जोशी देतील. तर मुरली मनोहर जोशींनी त्यांना लगेच एक म्हणजे कॉशन केलं, की ठीक आहे, जोशींनी उत्तरं दिली तर मला काही प्रॉब्लेम नाही. जोशी जोशी है, तो मुझे कोई आपत्ती नहीं है. पण ही उत्तरं ही तुमची उत्तरं म्हणून आमच्या इतिवृत्तामध्ये किंवा मिनिट्समध्ये ही रतन टाटा यांनी दिलेली उत्तरं म्हणून आमच्याकडे रेकॉर्ड केली जातील. एखादा मनुष्य असता तर त्यांनी विचार केला असता उत्तर द्यायला. तर रतन टाटांनी मुरली मनोहर जोशी यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी सांगितलं, "आय हॅव नो इश्यूज ॲट ऑल. आय हॅव फुल फेथ इन माधव." असं त्यांनी सांगितलं याच्यावर. कारण त्यांनाही पाहत होतं, की म्हणजे अनेक वेळेला आमचे असे हे व्हायचे, की एखादा निर्णय घ्यायचा आहे. रतन टाटा आणि माझ्यामध्ये मतभेद व्हायचे याला. पण मी प्रोफेशनल पूर्णपणे प्रोफेशनल पद्धतीने त्या कंपनीसाठी काय हितकारक आहे किंवा समूहासाठी काय हितकारक आहे असा सल्ला द्यायचो आणि मी सांगायचो याच्यावरती, की मी एखाद्या व्यक्तीच्या मोठेपणासाठी किंवा त्यांच्यासाठी सल्ला देत नाही, तर समूहासाठी आणि कंपनीसाठी मी प्रोफेशनल हे देतो. माझा सल्ला आवडला तर घ्या तुम्ही, पण अशी गोष्ट करायला पाहिजे. ते त्यांना फार आवडायचं, की म्हणजे हा मनुष्य कुठली भीडभाड न ठेवता सल्ला देतो याच्यावरती. तर त्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं, की माझी काहीच हरकत नाही, माझा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि 1.5 तासाच्या ऐवजी जवळ-जवळ 3.5 तास आम्ही त्या समिती खासदारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होतो. नंतर त्यावेळेला मुरली मनोहर जोशींनी बाहेर प्रेसला सांगितलं, की अतिशय चांगली ही आमची जी साक्ष होती ती चांगली झाली. आणि रतन टाटांनी आणखीन पुढे जाऊन सांगितलेलं आहे, की जर कुठले प्रश्न आज विचारायचे राहून गेले असतील,
तर आम्हाला ते ईमेलनी पाठवा. 3 दिवसाच्या आत आम्ही त्याची उत्तरं लेखी स्वरूपात तुम्हाला देऊ. म्हणजे एवढं तरी सहकार्य आमच्या समितीला दिलेलं आहे. त्यांचे मी आभार मानतो याच्यावर. तर त्यामुळे हा एक खरोखर अविस्मरणीय प्रसंग होता माझ्या आयुष्यामधील याच्यावरती. मग तुम्ही रतन टाटांना असं समितीसमोर जाताना सांगितलं होतं की 3 मिनिटातच हां, उत्तर त्याला द्या. त्यावेळेला बरचसं ही जी समित्यांची जी कामकाज असतात, आता 22 खासदार आहेत. प्रत्येकाला प्रश्न विचारायचा असतो आणि 1.5 तास जर घेतला, तर प्रत्येक खासदाराला 4-4 मिनिटं त्याच्या वाट्याला येतात. त्याच्यामध्ये ते प्रश्न विचारणार आणि उत्तर देणारा उत्तर देणार. तर मी त्यांना रतन टाटांना सांगितलं होतं साधारणपणे 1 मिनिटात प्रश्न विचारला, तर पुढच्या 3 मिनिटामध्ये आपण उत्तर दिलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त उत्तर जर आपण दिलं, तर एखाद्या खासदाराला प्रश्न विचारता येणार नाही त्यावेळेस. तर त्यामुळे 3 मिनिटापेक्षा उत्तर देऊ नका. त्यांना पुरवणी प्रश्न विचारायचे असतील तर सर्वांचे विचारून झाल्यानंतर प्रश्न जर चेअरमनने अलाव केलं तर विचारता येऊ शकतील. आणि त्या समितीसमोर सुरुवात झाल्यानंतर त्यांनी समितीने आम्हाला सांगितलं, यशवंत सिन्हा होते, आपले आनंदराव अडसूळ त्या समितीवरती होते, नवीन जिंदाल त्याच्यावर होते आणि इतरही काँग्रेसचे बरेच खासदार त्या ह्याच्यावरती होते. आणि तर त्यावेळेला त्यांनी समितीने आम्हाला सांगितलं, की आम्ही वेगळ्या-वेगळ्या लोकांकडून आपल्या भारतामध्ये हे जे टेलिकॉमचं खाजगीकरण झालं, त्याचा वेगळा-वेगळा इतिहास आम्ही ऐकलाय. तुम्ही टाटा समूहाकडून आलेला, तर त्यामुळे तुम्ही सत्य सांगाल अशी आमची खात्री आहे. तर तुमच्या तोंडून आम्हाला टेलिकॉमच्या खाजगीकरणाचा इतिहास ऐकायचा आहे आणि सरकारने जर काहीतरी गोष्टी करायला पाहिजे होत्या, त्या ज्या केल्या नाहीत, ज्याच्यामधून हे सर्व प्रश्न किंवा समस्या उद्भवलेल्या आहेत, ह्या आम्हाला तुम्ही न कचरता ह्या सर्व गोष्टी सांगा आणि सत्य सांगा ह्याला. ते त्या प्रश्नाचं उत्तर मी जवळ-जवळ 29 मिनिटं दिलं. 2दा-3दा मी समितीला विचारलं, की मी पुढे म्हणजे उत्तर देऊ का थांबू ह्याच्यावरती? तर मुरली मनोहर जोशींनी सांगितलं, "जेवढा वेळ लागेल तो पूर्ण वेळ घ्या. किती वेळ लागेल तर तरी आमची काही हरकत नाही याच्यावरती." आणि रतन टाटांनी मिश्किलपणे बाहेर आल्यानंतर सांगितलं, "यू आर माय गुरु आणि मला सांगितलं होतं 3 मिनिटात उत्तर द्यायचं. तू मात्र 29 मिनिटं घेतलीस." पण नंतर खांद्यावर थोपटून सांगितलं, "नाही, नाही, पण त्याच्यामध्ये 10 प्रश्न कमी विचारले गेले आपल्याला." म्हणजे मिश्किल स्वभाव होता. फार क्वचितपणे तो बाहेर पडायचा त्यांचा स्वभाव. पण फार अतिशय म्हणजे सौजन्याने वागणारा मनुष्य होता. कधी कुणामध्ये जास्त मिसळायचे नाहीत. कधी बातम्यांपासून किंवा वर्तमानपत्र किंवा सगळ्या अशा चटकदार बातम्यांपासून ते नेहमी दूर राहायचे. त्यामुळे त्यांच्याबद्दल खास काही कुठे वाचायला मिळायचं नाही याला. ते इंटरव्ह्यूज वगैरे द्यायचे. भाषणं कधी काही केली नाहीत त्यांनी, कारण शाळेमध्ये असतानापासून त्यांना भाषण देण्याचा तिटकारा होता किंवा भीती वाटायची त्यांना ह्याच्यावरती. गणिताची पण भीती वाटायची त्यांना शाळेमध्ये असतानापासून. ते पण त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं, की गणिताच्या शिक्षकाने म्हणजे शाळेमध्ये असताना चंगच बांधला होता, की मला शाळेच्या बाहेर काढायचं वगैरे. तर असे खरोखर आणि अलिप्त राहणारे मनुष्य होते. संध्याकाळी 6:30ला ऑफिसमधून निघून गेल्यानंतर घरामध्येच ते असायचे. त्यांना गॅजेट्सची वगैरे फार आवड होती. वाचनही त्यांचं बरंच मोठ्या प्रमाणावर होतं याला. आणि हे अशा ज्या पार्टीज वगैरे आहेत त्यांना कधी ते कुठल्या सोशल पार्टीजना ते कधीही कुठे गेले नाही त्याला. त्यामुळे पेज 3 आपण म्हणतो त्याच्यावर त्यांचे कधी फोटो, हातात ग्लास घेतलेला वगैरे शक्यतो ते कधीही प्यायचे नाहीत याला. आणि जर एखाद्या कोणतरी टाटा समूहातल्या एखाद्या परदेशी कंपनी बरोबर करार असेल आणि त्यांचे जर वर्ल्ड चेअरमन येत असतील, तर हे त्यांच्यासाठी डिनर वगैरे ठेवायचे ताजमहाल हॉटेलमध्ये. पण सुरुवातीची 10 मिनिटं त्या पार्टीमध्ये ते असायचे याच्यावरती. ती 10 मिनिटं झाली की ते हळूच कुणाच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे निघून जायचे त्या ठिकाणून याच्यावरती. म्हणजे कुठेतरी जाताना सुद्धा गाजावाजा करत, "ठीक आहे, मी जातो, दुसरीकडे जायचं," असं काही नाही. ते इतक्या सहजतेने जायचं की कुणाच्या लक्षातही यायचं नाही की ते निघून गेलेत वगैरे याच्यावर. अतिशय म्हणजे भिडस्त स्वभाव ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, असा भिडस्त स्वभाव होता. आणि त्यांचं एक दुसरं वैशिष्ट्य होतं, ते बऱ्याच कंपन्यांचे चेअरमन होते. आणि वार्षिक जी सभा असते अॅन्युअल जनरल मीटिंग, त्याच्यामध्ये शेअर होल्डर्स त्यांना त्यांच्याबरोबर फोटो काढून घेणं किंवा रतन टाटांच्या नजरेत आपण कसे येऊ अशा प्रकारे प्रश्न विचारणं. काही गुजराती आणि पारशी स्त्रिया त्यांच्यावरती शेरोशायरी करायचे वगैरे ह्याच्यावरती. मग हा मनुष्य शेरोशायरीला उत्तर काय देणार ह्याच्यावर? हा मनुष्य चक्क लाजून लाल व्हायचा ह्याला. काही-काही तर स्त्रिया म्हणजे म्हणायच्या, "हा जो तुम्ही आज सूट घातलाय, हा सूट 2 दिवसापूर्वी तुम्ही टाटा पॉवरच्या
AGM मध्ये सुद्धा हाच घातला होता आणि त्यांच्याकडनं उत्तराची अपेक्षा पाहिजे. अशा वेळेला ते गडबडायचे, फक्त लाजून लाल व्हायचे तेवढंच ह्याच्यावरती. तर त्यामुळे त्यांना कधी असं कुठे ह्याच्यामध्ये पब्लिकमध्ये मिक्स होणं कधी जमलं नाही. कुठलेही मोठे पुरस्कार घ्यायला ते कधी गेले नाहीत याला. पुरस्कार जर त्यांना कुणी त्यांच्या केबिनमध्ये आणून दिला तर ते त्यांना आवडायचं आणि बाहेर पब्लिक पुरस्कार मात्र त्यांनी कुठलेच स्वीकारले नाही त्याला. आणि मला वाटतं 1-2 एक्सेप्शन्स असतील, पण तिथे कधी भाषणं केली नाहीत. कारण पब्लिक स्पीकिंग त्यांना आवडायचं नाही ह्या ह्याच्यावरती. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स ते करायचे ह्याच्यावरती. पण पब्लिक स्पीकिंग असं कधी, भाषण असं कधी त्यांनी केलं नाही. आणि अतिशय लोभसवाणा मनुष्य होता. अतिशय लोकांबद्दल त्यांना आस्था असायची वगैरे. हळू आवाजामध्ये बोलायचे, रागावलेले असेल तर एखादंच वाक्य बोलायचे की त्या माणसाला समजलं पाहिजे हे रागावलायत म्हणून. पण आवाज चढवणं वगैरे हे त्यांच्याकडे कधीही कधीच नव्हतं याच्यावरती. आणि एखाद्या गोष्टीबद्दल ते अतिशय प्रांजळपणे आणि स्पष्टपणे सांगायचे, पण अतिशय मृदू शब्दामध्ये एखाद्याच वाक्यामध्ये सांगायचे. टाटा ज्यावेळेस निवृत्त झाले त्यावेळेस त्यांनी सायरस मिस्त्रींची निवड केली. हं. तर ती टाटांनी स्वतःच केलेली निवड होती, पण नंतर ती निवड आपली चुकली असं लक्षात आल्यानंतर कधी त्यांना पश्चाताप झाला की एवढी मोठी निवड आपली कशी काय चुकली? कारण बरोबर. ही जी निवड झाली ती एका समितीने केली होती आणि त्या समितीवरती रतन टाटा नव्हते. पण सायरस मिस्त्री हे 2006 पासून टाटा सन्सच्या बोर्डावरती त्यांचे वडील जे शापूरजी पालनजी मिस्त्री होते, त्यांच्याकडे 18% म्हणजे जे इंडिव्हिज्युअल शेअर होल्डर्स आहेत, मी म्हटलं त्याप्रमाणे टाटा ट्रस्टच्याकडे 66% भाग भांडवल आहे आणि इंडिव्हिज्युअली रतन टाटांच्याकडे 1% सुद्धा शेअर्स नव्हते याला. आणि दुसरा कुणाकडे व्यक्तीकडे असे शेअर्स नव्हते. फक्त हे जे सायरस मिस्त्रींचा जो फॅमिली कन्सर्न होती, त्यांच्याकडे हे 18.5% शेअर्स होते. तर त्यामुळे सुरुवातीला त्यांचा मोठा भाऊ टाटा सन्सच्या बोर्डावर होता. त्याच्या आधी पालनजी मिस्त्री स्वतः होते आणि नंतर सायरस मिस्त्री 2006 पासून होते. त्यामुळे टाटा सन्सचे सर्व संचालक रतन टाटा त्यांना ओळखायचे आणि अतिशय लोभसवाणा मनुष्य सायरस मिस्त्री याला. तर त्यामुळे समितीवरती सायरस मिस्त्री स्वतः होते निवड समितीवर. पण निवड समितीने अनेक जणांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आपल्याला भारतीय बॅकग्राऊंडचा मनुष्य धंदा चालवण्यासाठी मिळत नाहीये. तेव्हा त्यांच्यातल्या कुणाच्या तरी डोक्यात कल्पना आली की आपण सायरसचाच इंटरव्ह्यू का नाही घ्यायचा. म्हणून त्यांनी सायरसला बाहेर जायला सांगितलं आणि सांगितलं यू आर नाव वन ऑफ द कॅन्डिडेट्स, आमच्या समिती समोर या. आणि त्या समितीने सायरस मिस्त्री यांची निवड केली आणि रतन टाटांनी पण त्याला होकार दिला, कारण नकार देण्यासारखं असं काही खास नव्हतं. पण एक 4 वर्ष, 3.5-4 वर्ष काम झाल्यानंतर रतन टाटांच्या लक्षात आलं की जी प्रथा सुरुवातीपासून म्हणजे आज जवळजवळ 100-1 वर्ष चालत होती की टाटा ट्रस्टचा जो प्रमुख असेल त्याला विचारल्याशिवाय टाटा सन्स कधीही मोठे निर्णय घ्यायचे नाहीत. कारण टाटा समूहाचं जमशेदजी पासून एक ब्रीद आहे की समाज हा आमचा नुसता भागीदार नाही, तर आम्ही समाजासाठी धंदा करतो. समाजासाठी धंदा करतो, त्याच्यामध्ये नफा व्हायलाच पाहिजे वगैरे अशी अट नाही, पण समाजासाठी त्याचा फायदा झाला पाहिजे. देशासाठी जे जे उपयोगी आहे असे धंदे आम्ही टाटा समूहातर्फे देशाला आवश्यक असलेले धंदे आम्ही सुरू करू आणि ते चालू ठेवू. हे सायरस मिस्त्री यांच्या एवढं लक्षात आलं नाही. त्यांनी ते बरेचसे म्हणजे नफ्याच्या मागे लागले आणि हे जे टाटा ट्रस्ट आहेत ते वर्षाला साधारणपणे 1100 कोटी ते 1500 कोटी खर्च करतात आणि त्यांच्या उत्पन्नाचा जो स्रोत आहे किंवा जो सोर्स आहे हा टाटा सन्सने दिलेला डिव्हिडंड हा आहे. सायरस मिस्त्रीने काय केलं की टाटा सन्स कडनं देणारा डिव्हिडंड फार कमी केला आणि त्यासाठी ह्या ज्या मोठ्या कंपन्या टाटा मोटर्स, टाटा पॉवर किंवा टायटन वगैरे त्यांना सांगितलं तुम्ही डिव्हिडंड कमी द्या आणि ते जे उरलेले पैसे असतील तुमच्या विस्तारासाठी वापरा. एक बिझनेस म्हणून हा निर्णय चांगला असू शकेल, पण जर हे लक्षात घेतलं की उद्या टाटा ट्रस्टला जर उत्पन्न मिळालं नाही तर समाजामध्ये समाजोपयोगी कामं जी कॅन्सर हॉस्पिटल्स वगैरे जी सर्व चालू होती ती ठप्प झाली असती. रतन टाटांचं मोठेपण यातच दिसतंय की समाजासाठी व्यवसाय. आणि रतन टाटाचे आधीचे सुद्धा जे सर्व समूह प्रमुख झाले त्यांनी तेच धोरण ठेवलं होतं. अगदी 150 वर्ष हेच समूहाचं धोरण होतं आणि सायरस मिस्त्रींनी ह्याचंच उल्लंघन केलं ह्याच्यावरती.
आणि त्यांनी स्वतःचे त्यांचे जे कन्स्ट्रक्शन बिझनेस होते, ज्यावेळेला तुमची अशी एखाद्या निवड होते, तर त्यावेळेला अपेक्षा असते की तुम्ही आपली जी जुनी कंपनी आहे त्याच्याबरोबर संबंध पूर्णपणे तोडले पाहिजेत आणि त्या समूहाला, जुन्या समूहाला कुठल्याही प्रकारचा धंदा देऊ नये. कारण तुम्ही ज्या वेळेला प्रमुख असता, तर तेव्हा त्यांना कमी किंमत दिली का जास्त किंमत दिली, हे तुम्हीच ठरवणार ना. ठरवणार. की एखादा जर मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की एखाद्याला फेवर करायचा आहे, तर मंत्री काही कोणी विरोध करू करू शकत नाही. त्या तसे का पेपर वर्क तयार करतील याच्यावरती. हे त्यांच्या सायरस मिस्त्रीनी 4 वर्षामध्ये अनेक वेळा त्यांना सांगून सुद्धा त्याने आपल्या फॅमिली बरोबरचे संबंध तोडले, म्हणजे संबंध म्हणजे बिझनेस रिलेशन्स तोडले नाहीत आणि आपल्या कंपनीला जास्त प्रमाणामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट देत गेले. हे एक मोठं उल्लंघन होतं. म्हणजे ज्याप्रमाणे जे तुमच्यावर जो काही विश्वास, ट्रस्ट हा जो दाखवलेला असतो त्याचं उल्लंघन होतं. ती फार मोठी ही होती. डोकोमोकडनं पैसे द्यायचे होते ते सुद्धा देण्यासाठी सायरस मिस्त्रींनी पूर्णपणे प्रयत्न केला नाही त्याला. तर अशा अनेक गोष्टींचा परिपाक म्हणून सायरस मिस्त्रींना काढण्याचा निर्णय ह्यांना टाटा ट्रस्ट आणि रतन टाटा यांना घ्यायला लागला. 3 महिन्यामध्ये त्यांनी दुसरा त्यांचा उत्तराधिकारी नेमला. परत त्या सत्तेपासून रतन टाटा दूर झाले. तुम्हाला लेखक व्हावंसं का वाटलं ह्या सगळ्या कॉर्पोरेट जगातून बाहेर पडून? म्हणजे आजही तुम्ही कार्यरत आहात, मग तरी लेखन करावं असं तुमच्या मनात का आलं आणि तो कधी विचार मी आला? मी एक 50 वर्षापूर्वी पोद्दार कॉलेजमध्ये होतो. तिथे मराठी वाङ्मय मंडळ वगैरे याच्यामध्ये भाग घ्यायचो. त्यावेळेला मी काही यांच्यासाठी एका मराठी साप्ताहिकासाठी मी एक टोपण नावाने सदर चालवायचो याला. त्यावेळेला मनोहर साप्ताहिक होतं. त्याच्यामध्ये एक मी सदर चालवायचो याला. त्यामुळे लिखाणाची सवय होती. मी 6वी मध्ये असताना लोकसत्तेनी एक चंद्रावर मनुष्य गेला तर हे मनुष्य चंद्रावर जायच्या आधी 6 वर्ष स्पर्धा घेतली होती. त्याच्यातही मला महाराष्ट्रामध्ये पहिला हे मिळालं होतं, पारितोषिक मिळालं होतं. ही फक्त नंतरची 50 वर्ष कॉलेज ते 2022 पर्यंत हे फार म्हणजे अगदी काय तुरळक मी कुठल्यातरी वर्तमान वृत्तपत्रांच्यासाठी प्रासंगिक लेख लिहायचो वगैरे याला. ही 50 वर्ष म्हणजे करिअर करण्यासाठी हे जे हौशी होत्या किंवा जे छंद होते ते बाजूला ठेवलेले होते ह्याच्यावरती. आणि तर ते 2022 साली माझे एक शेजारी होते प्राध्यापक विनय भोळे म्हणून. ते माझे हात धुवून मागे लागायचे, की तुमच्याकडे समाजाला किंवा लोकांना सांगण्यासाठी एवढं आहे, तर तुम्ही ते सांगत का नाही? तर माझ्यामध्ये एक मला हे होतं, की आपण बऱ्याच ठिकाणी मोठ्या पदावर काम केलं तिथे सिक्रेसी ऑब्लिगेशन्स असतात, की ते तुम्ही सांगायचे नाही बाहेर वगैरे. तर त्याच्यावरती मात कशी करता येईल याला? तर त्याने सांगितलं, "तुम्ही लिहायला तर सुरुवात करा, मग मार्ग मिळत जाईल." तर त्यांच्या आग्रहामुळे अक्षरशः लाज वाटून मी ते पहिलं जे पुस्तक माझं प्रसिद्ध झालं, माझी कॉर्पोरेट दिंडी, ते मी जवळ-जवळ 40 आठवडे मी प्रत्येक शुक्रवारी Facebookवरती लेख टाकायचो. त्या 40 लेखांचा एक संग्रह करून ग्रंथालयाने ते पुस्तक प्रसिद्ध केलं आणि ते लेख त्यावेळेला फार गाजले. त्याला जवळ-जवळ 400-450 कमेंट्स प्रत्येक लेखाला यायचे आणि 3ऱ्या-4थ्या लेखानंतरच सुरुवात झाली, की ह्याचं पुस्तक झालं पाहिजे ह्याला. मग परत दुसरं टाटा एक विश्वास तुमचा टाटा एक विश्वास जे आहे ते मला बरेच दिवस माझ्या मनामध्ये होतं, की टाटा समूहामध्ये एवढं काम केल्यानंतर त्यांचं जे काम आहे, त्याच्या आधी टाटायन आलं होतं गिरीश कुबेर यांचं, पण ते पुस्तक फार मोठं आहे. आणि त्यांनी गिरीश कुबेर यांनी टाटा समूहावरच्या प्रेमापोटी ते इतक्या प्रकारे म्हणजे एखाद्या कादंबरीसारखं त्यांनी गोष्टीसारखं ते सांगितलं याच्यावरती. तर माझ्या मनामध्ये होतं, की कमी आकाराचं, की लोकांना वाचण्यासाठी भीती वाटणार नाही अशा आकाराचं एक 200 सव्वा 200 पानी जर आपण पुस्तक लिहून त्याच्यामध्ये संपूर्ण समूहाचा इतिहास आणि आतापर्यंत कुणी न केलेलं म्हणजे ह्याच्यावरती अगदी शेवटपर्यंत आता जे एन चंद्रशेखर ज्यांना चंद्रा म्हणतात ते आणि मुख्य म्हणजे टाटा ट्रस्ट ह्याच्या कार्याबद्दल आपण लिहिलं पाहिजे ह्याच्यावरती. आणि प्रत्येक जर एखादा शाळेतला विद्यार्थी असेल त्याला कोणी सांगितलं की मला रतन टाटांवरती लेख पाहिजे, JRD टाटांवरती आहे, तर प्रत्येकाला व्यक्ती समोर ठेवून मी त्यांची एक शृंखला ती तयार केली याला. आणि त्याच्यातून हे टाटा विश्वास निर्माण झालं. तसंच ऑक्टोबर महिन्यामध्ये टाटा द एपिटमी ऑफ ट्रस्ट हे पण पुस्तक प्रसिद्ध झालं. आणि आता आपण सुरुवातीला ओळखीमध्ये सांगितलं त्याप्रमाणे आता हे 20 तारखेला जे पुण्याला
ग्रंथ प्रदर्शन आहे नॅशनल बुक ट्रस्टचं. त्याच्यामध्ये माझं महाभारत टू भारत ॲट 2025 महाभारतापासून भारताच्या प्रगतीचा वेध घेतलाय मी. 57 प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत आणि जवळजवळ 55 पैलू भारताचे, म्हणजे त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, लिटरेचर किंवा भगवद्गीता मधलं त्याचं सार मी 4 पानामध्ये सांगितलंय, किंवा भारताचा इतिहास, कशी आक्रमणं झाली, कोणत्या कोणत्या सत्ता आल्या भारतावरती आला, स्वातंत्र्य लढा, फाळणीचं दुःख, किंवा स्टॉक एक्सचेंजेस, कमोडिटी एक्सचेंजेस, आपली इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे हायवेज किंवा रिव्हर्स आणि या सर्व अशा प्रकारे जवळजवळ 57 प्रकरणं त्याच्यामध्ये. समाज कशा प्रकारे बदलतोय. तर आपण एखादं लग्न म्हटलं, महाराष्ट्रीयन लग्नामध्ये सुद्धा एखादा डोश्याचा स्टॉल आपल्याला लागतो, चायनीज लागतो, पाणीपुरी लागते. आपला मराठी पदार्थ त्याच्यामध्ये कुठलाही नसतो. असलं तर बटाट्याची भाजी, अगदी जर एखादीची चूक झाली तर बटाट्याची भाजी त्याच्यात तुम्हाला मिळेल ह्याच्यावरती. पण बाकी सगळ्या गोष्टी असतात ह्या आपण मराठी, आपली जी संस्कृती आहे ती बाजूला ठेवली आणि आपण इतर गोष्टींच्या मागे लागलोय. त्याच्यामध्ये एक उदय निरगुडकर माझे पत्रकार मित्र आहेत, तर त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की आपण आउटसोर्सिंगमुळे भारताला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळतं. आपण IT क्षेत्रामध्ये आउटसोर्सिंग करतो आणि आपल्याला भारताला मोठं उत्पन्न मिळतं. पण हे आउटसोर्सिंग आता फार मोठ्या प्रमाणावर वाढलंय. आपण कुटुंबात सुद्धा आउटसोर्सिंग करायला लागलोय. आपल्याकडे घरी पोळ्या करायला किंवा स्वयंपाक करायला बाई असते, गाडी चालवायला ड्रायव्हर असतो, मुलांवर संस्कार करायला आपण त्यांना बाहेर संस्कार वर्गात पाठवतो आणि सगळ्यात कळस म्हणजे आपण 5 वर्षातून एकदा मतदान करतो आणि देशभक्तीचं कॉन्ट्रॅक्ट आपण त्या निवडून आलेल्या माणसाला देतो. बाकी आपला देशाशी काही संबंध नाही. आपण कधी 26 जानेवारी झेंडा वंदनाला जात नाही, 15 ऑगस्टला जात नाही किंवा भारताबद्दल आपल्याला प्रेम किंवा अभिमान वाटत नाही. मग तो फेसबुक, व्हॉट्सअप आणि मग त्याच्यामध्ये इंस्टाग्रामवर याच्यावरती सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये आपण राहतो, कुठल्याही उपक्रमांमध्ये भाग घेत नाही, घरामध्ये बसून राहतो वगैरे ह्याला. तर हा जो प्रकार आहे तो समाज कशा प्रकारे बदलतोय हे सुद्धा एक उदय निरगुडकर यांच्याच सूचनेवरून हे पुस्तकामध्ये प्रकरण आहे याला. आणि नंतर आता जे विकसित भारत आपला जो संकल्प सोडलेला आहे 2047 पर्यंत, ते मी याच्यात काळजी घेतली की याच्यामध्ये कुठल्याही पक्षाची भलावण नाही. भारताची जे काही यश मिळवलेलं आहे हे यशाचा हा आलेख आहे हे पुस्तक म्हणजे. आणि हे मराठीमध्ये आता 20 तारखेला प्रसिद्ध होईल. आणखीन एक आठवड्याभरामध्ये त्याचं इंग्रजी पण होईल, कारण हल्ली मराठीमध्ये लिहून जास्त तरुण पिढीला त्याचा उपयोग नाही, कारण मराठी वाचता येत नाही ह्याला. तर त्यामुळे त्याचं इंग्रजी हे सुद्धा एक आठवड्याभरामध्ये त्यानंतर प्रसिद्ध होईल ह्याच्यावरती. आणि भारताबद्दल ते एक हँडबुक आहे आणि त्याला डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची प्रस्तावना आहे आणि हरीश साळवेंची पण त्याला प्रस्तावना आहे. हरीश साळवे माझे चांगले मित्र आहेत. माझ्या आधीच्याही 2 पुस्तकांना त्यांच्या प्रस्तावना आहे. त्याच्या कॉर्पोरेट दिंडेनी त्याचं इंग्रजीकरण केलं, त्याला त्यांचं प्रस्तावना आहे. ती त्रोटक प्रस्तावना होती. ह्यावेळेला मात्र त्यांनी अतिशय फरड्या इंग्रजीमध्ये, म्हणजे शशी थरूरनाही लाज वाटेल अशा प्रकारच्या इंग्रजीमध्ये हरीश साळवे यांची प्रस्तावना आहे आणि माशेलकर सरांची तर प्रश्नच नाही आहे याच्यावरती. तर एक चांगलं पुस्तक निर्माण झालं माझ्याकडून आणि ते सुद्धा 10-12 जूनला सुरुवात करून मी ऑक्टोबरच्या अखेरीस ते प्रकाशकांकडे दिलं होतं त्याला. म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये एक चांगली कला, म्हणजे मला स्वतःला समाधान वाटतंय. 30 प्रकरणांचा माझा आराखडा होता, तो करता करता शेवटी 57 प्रकरणांवरती गेला. नाही, तुम्ही लेखनात उतरला ह्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. शिवाय तुम्ही थेट इंग्रजीमध्ये सुद्धा पुस्तक आणू शकला असता, पण तुम्ही मराठीमध्ये सुद्धा पुस्तक आणलं. त्यामुळे मराठी भाषेबद्दल तुमचं प्रेम त्यातून दिसतंय. कारण तुम्ही इंग्रजी लिहिलं असतं तर कोणी त्याचा मराठीत नंतर अनुवाद केला असता, पण मराठीत सर्वप्रथम तुम्ही पुस्तक आणताय आणि वाचकांना निश्चित दिशा देणारं ते पुस्तक ठरेल. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला, की कॉर्पोरेट जगतात नवी पिढी येताना आता घाबरती किंवा कॉर्पोरेट जगतात आपल्याला यश मिळेल ह्याची खात्री नसती. सुरक्षित नोकऱ्या शोधण्याकडे तरुण पिढीचा कल आहे. तर कॉर्पोरेट जगतात किंवा कुठल्याही जगतात यशस्वी व्हायचं असेल तर नेमकं तरुण पिढीने काय केलं पाहिजे? एक पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे जे आपण लहान शाळेमध्ये असतानापासून जे इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत
या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला पाहिजे. कारण तुम्ही किती हुशार आहात हे तुमचं स्वतःला माहिती असून उपयोग नाही. तुम्हाला स्वतःला मार्केट करता आलं पाहिजे. आणि हे कधी होतं, की आणि हल्ली काय झालंय, की ह्याच्या नवरा-बायको आणि असलं तर एक मूल. दुसऱ्याचा कोणी विचारही करीत नाही त्याच्यावरती. तर त्या घरामध्ये ही मुलं एकलकोंडी होतात. तर त्या मुलाने जर ह्या सांघिक ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याला, की ज्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही नाटकामध्ये काम घ्या, स्पोर्ट्समध्ये भाग घ्या वगैरे, तर त्याच्यामुळे त्यांचा आधी एकाकीपणा दूर होतो. दुसराही आपल्यासारखा चांगला आहे हे त्यांना कळू शकतं आणि दुसऱ्यावरती अवलंबून राहिलो तरच आपल्या संघाचा विजय होतो. त्यामुळे प्रत्येक संघामधील प्रत्येक मुलगा किंवा व्यक्ती आहे ही महत्वाची आहे आणि सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तरच आपल्याला यश मिळू शकेल. हे त्या मुलांच्या मनावरती बिंबवणं महत्वाचं असतं. त्याच्यासाठी ह्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणं महत्वाचं आहे आणि फक्त पुस्तकी किडा होऊ नये. आणि आता नवीन पिढीचं काय झालंय त्यांना, की ते सुरुवातीलाच ठरवतात, की मी 45व्या वर्षी मी निवृत्त होणार आणि त्यासाठी मग त्यावेळेला जिथे जास्तीत जास्त पगार मिळेल, त्यामुळे अशी भराभर नोकऱ्या ते बदलत जातात. ते ही गोष्ट लक्षात ठेवत नाही, की एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये आपण आणि ह्या लहान-सहान नोकऱ्या करतात ह्या लोअर लेव्हलवरती त्यांच्या होतात ह्याच्यावरती एस्पेशली सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये. जर तुम्ही एखादे जर आत्ताचे सगळे म्हणजे टी-सी-एसचे प्रमुख वगैरे पाहिलेत, जे आता टाटा समूहाचे प्रमुख झालेत. एकाच कंपनीमध्ये त्यांनी टी-सी-एसमध्ये पहिल्यापासून नोकरी केली आणि ते आता ह्याच्यावरती 165 कोटी रुपये वार्षिक पगार त्यांचा आहे. 165 कोटी रुपये. म्हणजे पॅकेज मिळालं की नोकरी बदल असं जे असं हे वागतात. जे आहे त्याच्यामधून रोलिंग स्टोन हे जे आहे नेव्हर गॅदर सबस्टन्स वगैरे हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आता जे लॉयल्टी हा जो प्रकार आहे हा वारंवार बदलल्यामुळे लॉयल्टी येत नाही. आता ज्या वेळेला हे कोविडच्या वेळेला घरनं काम करण्याची मुभा मिळाली. आता बरेच जण जर त्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करा सांगितलं ते नोकऱ्या सोडतात. काही महिने घरी बेकार राहतात. पण मला ऑफिसमध्ये आता फिजिकली जायचं नाही अशी त्यांची असते. अशा ह्याच्यामधून तुम्ही करिअर करू शकणार नाही. तुम्ही एका ठराविक पातळीमध्येच काही वर्ष फिरत राहाल आणि 45व्या वर्षी नोकरी मला सोडायचे म्हणणं ठीक असतं. पण त्यावेळेला तो म्हणजे मुलं असली तर त्यांची जबाबदारी, त्यांचं शिक्षण, हल्ली 1-1 लाख रुपये महिन्याची फी असणाऱ्या शाळेमध्ये मुलांना घातलं जातं वगैरे याला. तर एकाने एक विनोद दिला होता, की दुसरं मूल होत नाही त्याला काही म्हणजे इतर साधनं वापरायची आवश्यकता नाही. शाळेची फीच एक मोठं साधन आहे, की दुसरं होऊ नये ह्याच्यासाठी लोकांच्या मनात राहतं, की 1 लाख रुपये दुसऱ्या मुलाची फी आपण महिन्याला देऊ शकणार नाही याच्यावरती. तर म्हणजे हे जे समाज एक वेगळ्या प्रकारचा समाज तयार होतोय, जो अलिप्त आहे. त्याला देशाबद्दल काही वाटत नाही. त्याने कुठल्याही प्रकारचं वाचनाची असेल तर ते इंग्रजी फक्त वाचतात. कारण त्यांना आपल्या मातृभाषेशी त्यांचा काही संपर्क किंवा टच नसतो याला. तर हा जो समाज आहे, ह्या देशाच्या दृष्टीने कशा प्रकारे आहे, ह्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे याला. आणि देशाच्या दृष्टीने जर आपल्या सैन्यामधल्या अनेक ऑफिसर्सच्या जागा ह्या नुसत्या रिकाम्या पडून आहेत, तर देशाचं संरक्षण नंतर कुणी करायचं याला. तर तरुण पिढीने खरोखर ह्याच्यामधून म्हणजे विचार केला पाहिजे, की स्वतःचा विचार, स्वतःच्या कुटुंबाचा विचार करण्याच्या ऐवजी देशाचा विचार केला पाहिजे. रतन टाटांनी किंवा टाटा ग्रुपचाच विचार माधव जोशींनी आता पुढे मांडलेला आहे, की तरुणांनी किंवा आपल्या भारतीय नागरिकांनी देशाचा विचार केला पाहिजे. माधव जोशी हे अत्यंत व्यस्त त्यांच्या वेळापत्रकातून आता डोंबिवलीला निघालेले आहेत. तसं जर माधव जोशींशी बोलायचं झालं तर 1 दिवसाचा कार्यकाळ सुद्धा आपल्याला पुरणार नाही. इतका अनुभव, इतकं ज्ञान त्यांच्याजवळ आहे. माधव जोशी आता लेखक म्हणून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी जे काही जीवनात निर्णय घेतले, जीवनात त्यांना अनुभव आले, ते ज्ञान ते पुस्तकाच्या रूपातून समाजासमोर आणतायत. तर त्यांची पुस्तकं जी आधी प्रकाशित झालेली आहेत, माझी कॉर्पोरेट दिंडी किंवा टाटा एक विश्वास आणि आता जे महाभारत टू भारत, आत्तापर्यंतचं महाभारतापासून आत्तापर्यंत भारताचा काळ हे जे नवीन पुस्तक येते ते नक्की वाचकांनी घेऊन वाचलं पाहिजे आणि इतरांनाही ते सांगितलं पाहिजे. कारण माधव जोशीसारख्या एका विद्वान माणसाचं लेखन वाचल्यानंतर आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल होऊ शकतो. माधव जोशी आपल्या चॅनलमध्ये मुलाखतीसाठी आले. मी त्यांचे आभार मानतो आणि माधव जोशींना धन्यवाद देतो.
सह्या हिरू चॅनल हे आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. मलाही आपण ह्या ठिकाणी बोलावलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विनोदजी, आपलंही बोलतं केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.